सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. आणि मी ज्या पोस्ट करत असते त्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन पोस्टसाठी आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. रोहितनं राणीला घरी सोडली आणि पुन्हा एकदा त्या दोघांच्या मिलनाचं स्वप्न तुटलं आणि राणी खूप रडत होती. रोहितही घरी आला. त्यानं बघितलं तर हॉलमध्ये सगळे बसले होते आणि रोहित जानकीला म्हणाला, काय झालं आई, तू इतकं का टेन्शन घेतलंस त्या न्यूजचं? आता ती बातमी येणार नाही, मी दाबली आहे. जानकी म्हणाली, आता बातमी न येऊन काय उपयोग रोहित, जायची ती अब्रू गेलीच ना, आणि जी एका थेंबाने जाते ना ते पुन्हा समुद्रानं सुद्धा भरून येत नाही. आणि त्या मुलीनं आपली अब्रू वेशीवर टांगली. राहुल म्हणाला, आई असं नको ना बोलू, मी तुला किती समजावून सांगितलं की अगं राणी असं नाही बोलणार. रोहितसुद्धा आता म्हणाला, आई खरं सांगायचं तर मलाही असंच वाटतं गं, राणी असं नाही करणार अगं, कारण काल परवा कॉलेजमध्ये मुली तुला आपल्या घराला नावं ठेवत होत्या, तर राणीच त्यांना खूप बोलत होती. अगं भांडत होती चक्क ती आपल्या घराच्या बाजूने. मग राणी हे सगळं कसं बोलेल आई, तूच सांग. जानकी म्हणाली, मग त्या न्यूजमध्ये त्या कॅमेऱ्यासमोर कोण बोलत होती? आवाजही तिचा, चेहराही तिचाच होता. रोहित, याचा अर्थ काय होतो तूच मला समजावून दे. आणि रोहित गप्प बसला. नक्की काय झाले हे त्याला कळायला मार्ग नव्हता आणि एखाद्या कोणत्या तरी निर्णयापर्यंत, ठाम निर्णयापर्यंत त्याला पोहोचता येईना. आणि मल्हारराव म्हणाले, जानकी तू शांत हो. हे बघ, आपले विरोधक आणि शत्रू काही कमी नाहीत आणि हा सगळा राजकारणाचा भाग असू शकतो असं मला वाटतं. आणि राहुलसुद्धा म्हणाला, एक्झॅक्टली बाबा, मलाही असंच वाटतं. आणि जानकी म्हणाली, ते काहीही असो, पण घराण्याची अब्रू गेली की नाही हे तुम्हीच सांगा. आजपर्यंत मी जपून ठेवलेली सूर्यवंशी घराण्याची अब्रू या मुलीमुळे चार चौघात उधळली गेली आणि मला हे आवडलेलं नाही. आणि तुम्ही तिघेसुद्धा त्या मुलीची बाजू घेता का? असं म्हणून जानकी रागात बेडरूममध्ये निघून गेली. रोहित आता निराश होता आणि राहुलने त्याची पाठ थोपटली आणि दिलासा देत म्हणाला, डोंट वरी, सगळं ठीक होईल. आणि आई तिच्यावर इतकी चिडली हे राणीला कळता कामा नये रोहित. रोहित म्हणाला, दादा ऑलरेडी तिला कळलंय. आईचा फोन आला तेव्हा ती तिथेच होती. मी आणि राणी आत्ता एकत्रच होतो एका हॉटेलमध्ये आणि आज आम्ही एक, असं म्हणून रोहित थांबला. हे ऐकून राहुलला धक्का बसला आणि तो म्हणाला, ओ माय गॉड, हे किती चुकीचं घडलं रोहित. तू आणि ती असे एक स्पेशल मोमेंट साजरी करत असताना हे सगळं घडावं, हे खूप दुःखदायक आहे. आणि आईच्या फोनमुळे तुम्ही दोघेही डिस्टर्ब झाला असेल ना, पण काय करू, अरे आई ऐकतच नव्हती, पॅनिक झाली होती आणि तुला भेटायचं होतं तिला. आणि तू मला का नाही सांगितलं की तू राणीला घेऊन तिकडे जातोयस? मी हँडल केलं असतं ना आईला, इकडच्या इकडे आजची रात्र कशी तरी. तुझ्यापर्यंत फोन आला नसता. आणि रोहित निराश होऊन मला, जाऊ दे दादा, जे व्हायचं ते झालं आणि जेव्हा ईश्वराला मंजूर असेल तेव्हा आमचं मिलन होईल. राहुल म्हणाला, अरे ते असू दे, पण मला सांग, तू राणीला काही बोललास का? तू नाही ना काही बोलला? रोहित गप्प बसला. राहुल म्हणाला, म्हणजे नक्की तू रागाच्या भरात तिला खूप बोललेला असणार. रोहित, हे तू काय केलंस रे? इतक्या मुश्किलीनं ती जवळ आली होती, आता पुन्हा दूर जाणार. रोहितचे डोळे पाण्यानं भरले. त्यालाही त्या दोघांमधला नाजूक क्षण सोडू वाटत नव्हता आणि तो म्हणाला, दादा काळजी नको करू, तिचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर ती पुन्हा माझ्यावर आधी इतकी चिडणार नाही. थोडंसं चिडली तर चिडू दे, तिचा हक्क आहे माझ्यावर, पण मी तरी काय करू? माझ्याही कानावर हे सगळं अचानकच आलं. आई रागावली होती, मला फक्त तेवढं दिसत होतं आणि मी तिला बोललो. मी तिच्यावर विश्वास नाहीच ठेवला, पण खरं काय ते समोर आल्याशिवाय आता मीही राणीसोबत पुढे जाणार नाहीच. असं म्हणून रोहित निघून गेला. आणि आता राहुलला त्या दोघांच्या नात्याविषयी काळजी वाटायला लागली.
आणि आता रोहितही गेला रूममध्ये. त्यानंही त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि खूप रात्र झाली तरी त्याला झोप येईना. इकडे रोहित पालथा पडायचा, तिकडं राणी छताकडे तोंड करायची आणि पडायची. मग तिकडं राणी पालथी पडायची कूस वळवून आणि इकडे रोहित छताकडे तोंड करायचा. राणी डाव्या कुशीवर वळायची तर रोहित उजव्या कुशीवर वळायचा आणि असेच दोघे रात्रभर उलटे पालटे होत होते. किती छान योगायोग जुळून आणला होता त्यानं आज. पण सगळं मातीमोल झालं होतं आणि विरहाच्या अग्नीत ते दोघेही तडफडत होते. त्यानं खूप वेळा फोन हातात घेतला राणीला लावायला, तर तिकडं राणी लगेच हातात फोन घ्यायची त्याचा फोन येईल म्हणून. पण पुन्हा निराश होऊन दोघेही फोन ठेवून द्यायचे. खूप म्हणजे खूप मिस करायचं ते एकमेकांना. अंतरानं दूर असले तरी मनाने मात्र खूप जवळ होते आता ते एकमेकांच्या. आणि आता राणीनं तिकडं थकून डोळे मिटले, रोहितने सुद्धा इकडे थकून डोळे मिटले आणि दोघांच्याही स्वप्नात काल दुपारपासून त्या दोघांनी एकत्र घालवलेले ते स्पेशल, खाजगी आणि गोड क्षण यायचे. मग दुसऱ्या दिवशी बातमी नव्हती तरी आधीची बातमी ऐकून खूप काही टीका होत होती सूर्यवंशी घराण्यावर आणि जानकीवर तर जास्तच. कारण संग्रामनं जानकीला टार्गेट केलं होतं, कारण ती एक भक्कम पाया होती सूर्यवंशींच्या घराण्याचा. तिच्यावर सगळं अवलंबून होतं. आणि तो PA खुश होऊन संग्रामला हॉस्पिटलमध्येच मला बघितलं मी कशी वाट लावली सगळ्यांची, असं शांत डोक्यानं काम करायचं असतं. सांप भी मरेगा और लाठी भी नहीं टूटेगी असं करायचं असतं. संग्राम हसून मला छान काम केलंस. मला माहीत होतं रोहितची बायकोच आपल्याला काहीतरी मदत करणार आणि त्या रोहितला बायको की आई दोघींपैकी कोणाची साईड घ्यावी असा पेच पडणार. आता पुढचा प्लॅन कर. PA म्हणाला. महिला आयोग पाठवूया ना आता त्या राणीकडे आणि धुमाकूळ घालून देऊया. आणि राणीला गरीब, बिचारी, अबला, सूर्यवंशींनी तिला छळलं, पिडलेली मुलगी असं चित्र उभा करूया. पण ही आग आता विझू द्यायची नाहीच, उलट जास्त भडकवायची. आणि हॉस्पिटलमध्ये संग्राम होता तरीसुद्धा दारू पीत चीअर्स करत म्हणाला, कर तसंच कर. आणि मग महिला आयोग जिल्हा संघटनेच्या अध्यक्षाला त्या PAनं फोन केला आणि सूर्यवंशींच्या घरावर मोर्चा घेऊन जायला सांगितलं. तेही राणीला माहीत नव्हता, कारण राणीला हे माहीत झालं तर राणी त्यांना तिकडे जाऊ देणार नाही हे माहीत होतं त्याला. आणि आता राणीला न्याय मिळवून देण्यासाठी राणीलाच माहीत नव्हता. आता हे सगळेजण प्रयत्न करणार होते आणि सूर्यवंशींचं घर आणि राणी यांच्यामध्ये मोठा तणाव निर्माण होणार होता आणि आपोआप त्याचा परिणाम रोहितवर होणार होता, त्याला त्रास होणार होता आणि असाच प्लॅन संग्रामचा होता. राजकारणातली रोहीची इमेज ढासळणं. आणि आतासुद्धा राणी उठली सकाळी. तिचे डोळे बारीक झाले होते, चुरचुरत होते, चेहरा ओढल्यासारखा झाला होता. रात्री खूप रडली होती बिचारी असं दिसत होतं. इतकी स्वप्न बघायची, धडपडत तिथपर्यंत जायचं आणि अचानकच ते स्वप्न तुटतं तेव्हा किती वाईट वाटत असेल हे राणी आता अनुभवत होती. तहानलेल्या एखाद्या माणसाला वाळवंटात मृगजळ दिसावं आणि पाणी आहे म्हणून तिथं जावं आणि क्षणात ते गायब व्हावं, असं राणीच्या बाबतीत झालं होतं. आणि रोहितचं प्रेम तिच्यासाठी एक मृगजळ ठरत होतं, जे खरं नव्हतं, फक्त भास होता. जितकं त्याच्या जवळ जावं तितकं ते दूर दूर पळत होतं. आणि खरंच राणी त्याला काल म्हणाली होती की हे स्वप्न तर नाही ना सर. आणि स्वप्ना इतकंच ते क्षणभंगूर ठरलं. डोळे उघडले आणि सगळं गायब. त्यापेक्षा मी हे स्वप्न का बघितलं असं तिला वाटलं. आणि तिला वारंवार तोच प्रसंग आठवायचा जेव्हा रोहितनं तिच्या अंगावर तिचे टी-शर्ट आणि पॅन्ट टाकले आणि म्हणाला, बदल कपडे, तुला तुझ्या घरी सोडतो. आईला तो आधी म्हणाला होता मी तिला घरी घेऊन जातोय, नंतर मात्र इथं सोडून गेला. आणि आपलं काय स्थान आहे त्याच्या आयुष्यात हेच तिला कळेना. त्यांना जेव्हा गरज वाटली तेव्हा ते जवळ आले, जेव्हा वाटलं की हिची गरज नाही तेव्हा दुधात पडलेल्या माशीसारखी मला बाहेर फेकून दिली असं तिला वाटायचं. तरीही कणखर मनाची राणी उठली. स्वतःलाच प्रोत्साहन देत म्हणाली, उठ राणी, तुला उठलंच पाहिजे आणि यापुढे कोणाकडून अपेक्षा ठेवायच्याच नाहीत. असं म्हणून ती उठली आणि कॉलेजमध्ये गेली. आणि रोहितही कॉलेजमध्ये आला. तो पहिल्या तासाला आला आणि त्याचाही चेहरा ओढल्यासारखा दिसत होता. डोळे बारीक झाले होते. तोही रडलाय असं वाटत होतं. पण राणीनं त्याच्याकडे अजिबात बघितलं नाही. रोहितनं सुद्धा तिच्याकडे बघितलं नाही. रात्रीचा प्रसंग वारंवार दोघांच्याही डोळ्यापुढे यायचा आणि राणीला वाटायचं, कसलीही शहानिशा न करता यांनी माझ्याशी असं नको बोलायला हवं होतं. स्वाभिमानी राणी आणखीनच चिडत चालली होती. त्यानं तिच्यावर विश्वास नाही ठेवला म्हणून.
आणि नेमक्या पहिल्या तासाला आजही रोहित सरांचा मूड चांगलाच असेल म्हणून एक मुलगा काहीतरी म्हणालाच की सर, गाडी पुढे सरकते की नाही तुमच्या प्रेमाची? तुम्ही जो प्रश्न विचारला होता आणि आम्ही उत्तर दिलं होतं ते तुम्ही अप्लाय केले की नाही तिकडं? आणि कशी माफी मागितली? हात जोडून, गुडघे टेकून, कान पकडून की किस? असं म्हणून मुलं हसली आणि रोहित त्यांच्यावर प्रचंड प्रचंड चिडला आणि म्हणाला, शटअप, पटकन बाहेर जायचं, असली फालतूगिरी करायची नाही, असले धंदे करायला येतात का कॉलेजमध्ये? आणि त्याच्या कर्णकर्कश आवाजाने सगळा वर्ग दचकला, पुन्हा शांत झाला आणि हा जमदग्नी पुन्हा भडकलाय असं वाटलं. आणि पुन्हा कोणताच मुलगा त्याच्या नादी लागलाच नाही. राणीसुद्धा ते ऐकत होती आणि हा सगळा राग तो माझ्यावर काढतोय असं तिला वाटायचं. आणि आता त्याच वेळी सूर्यवंशी घराच्या पुढे जानकी सूर्यवंशी हाय हाय, सूर्यवंशी घराण्याचा धिक्कार असो असं म्हणत 10-15 बायकांचं टोळकं तिथं आलं आणि राणीला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणून त्या ओरडत होत्या. आणि ते बघून सपना, जानकी, मल्हारराव तिघेच घरी होते आणि ते काळजीत पडले. त्यांच्यावर होणारी टीका आधीच त्यांना बघवत नव्हती, सहन होत नव्हती. आणि हे बघून तर जानकी हादरली आणि हे काय चालवलं आहे म्हणाली. तुम्ही इथे का आलात आणि कोणी पाठवलं? आणि त्यातली एक पुढारी बाई म्हणाली, आम्ही राणीसाठी इथे आलो आहोत, राणीला न्याय मिळवून द्यायला आलो आहोत आणि तिचं सासर परत मिळवून द्यायला आलो आहे. आणि जानकी थक्क होऊन म्हणाली, काय म्हणजे राणीनं तुमच्याकडे आमची तक्रार केली? आणि बाई म्हणाली, हो, तुमची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. गरीब घरातल्या सुना करता, राजकारणात मतं मिळवण्यासाठी गरीब लोकांचा पाठिंबा मिळवता आणि नंतर त्यांचे असे हाल करता का? त्यांना वाऱ्यावर सोडून देता आणि नंतर श्रीमंत मुलींसोबत लग्न करतात का तुमच्या घरात तुमच्या मुलांची? तुमच्या इतकं राजकारणी तर कोणीच नसेल जानकी सूर्यवंशी, असं म्हणून जानकीचा अपमान केला एका बाईनं. आणि जानकीला खूप राग आला आणि त्यासोबतच राणीवर जानकी आणखीनच चिडली. तिनं दरवाजा लावून घेतला तसे मल्हारराव धास्तावले. जानकी, काय होईल ग आता असं म्हणाले. सपना, रोहितला फोन लाव. सपनानं पटकन रोहितला फोन लावला आणि म्हणाली, भाऊजी तुम्ही कुठे आहात? रोहित म्हणाला, मी कॉलेजमध्ये आहे, काय झालं? सपना म्हणाले, अहो, या महिला आयोगाच्या बायका इथे आल्यात आणि त्या आईनं काही पण उलटसुलट बोलत आहेत, मोर्चा घेऊन आल्या आहेत त्या घरावर. आणि रोहित हादरला आणि म्हणाला, काय? अरे बापरे, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीच, याला वेगळंच वळण लागतंय. आणि वहिनी, त्यांना तिथं कोणी पाठवलं? सपना म्हणाले, भाऊजी त्या म्हणत आहेत की राणी त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. भाऊजी, राणीला काय झाले हो? ती अशी का करते? तुम्ही तिला परत परत घरी घेऊन या ना आपल्या. आणि रोहितला राणीचा आणखीनच राग आला. ही मुलगी एक गोष्ट करून गप्प बसली नाही तर पहिली गोष्ट निस्तरेपर्यंत शांत राहायचं सोडलं आणि आणखीनच काय करत बसली. तिचा राग येईल असं वागतेही. रोहितला राणी इतकी पोहोचलेली असेल असं वाटलं नव्हतं, पण तरीही राणी काहीही करू शकते हे ती तितकी हुशारच आहे हेही त्याला माहीत होतं. ती खूप धडपडी आहे, प्रयत्नवादी आहे, काही केल्या गप्प बसतच नाही हे त्याला माहीत होतं. आणि आता रोहित म्हणाला, वहिनी मी येतोय तिथं. आईला आणि बाबांना म्हणावं बाहेर येऊ नका, बायका चिडल्या तर काहीही करू शकतील आणि मी येईपर्यंत कुणी काहीही कमेंट करू नका. आणि सपना म्हणाली, हो भाऊजी तुम्ही लवकर या, त्याशिवाय परिस्थिती कंट्रोलमध्ये येणार नाही. आणि आता रोहित पटकन निघाला तसं त्याला तिकडून खाली मान घालून निराश अवस्थेत येणारी राणी दिसली नाहीच. आणि तो राणीलाच धडकला धाडकन आणि रागारागात म्हणाला, दिसत नाही का नॉनसेन्स? राणीनंही त्याच्याकडं रागात बघितलं आणि म्हणाली, मला सगळं दिसतं, पण ज्यांना दिसत असूनही धृतराष्ट्रासारखी पट्टी डोळ्यांवर बांधून घेतात त्यांचं काय? आणि रोहित इकडे तिकडे बघून जवळ कोणीच नाही असं बघून दबक्या आवाजात तिला ओरडत म्हणाला, म्हणजे तुला माझ्याविषयी बोलायचं आहे का? मी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे का? राणी म्हणाली, नाहीतर कोण, तुम्ही डोळ्यांवर अंधविश्वासाची पट्टी बांधून घेतली आहे, गैरसमजाची पट्टी बांधून घेतली आहे तुम्ही, चुकीची.
माझ्या बाबतीत तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. मी काहीच केलं नाही हे मी अजूनही सांगते. आणि तुम्ही मला मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देता सर. चोर सोडून संन्यासाला फाशी यालाच तर म्हणतात. आणि रोहित म्हणाला, अच्छा मग कोण चोर आहे जरा सांगतेस का? आणि तुझ्या माहितीसाठी मलाही आत्तापर्यंत वाटत होतं की हे तू केलेलं नाहीच. कालची जी बातमी होती ती चुकून काहीतरी मिसलीड होऊन आलेली आहे. त्याचं कारण मी शोधणारच होतो तुझ्याशी बोलून माझ्या पद्धतीनं. पण आत्ता मला घरून फोन आला आहे आणि हे कळल्यावर तर मला आता वाटतंय की नक्की तूच हे मुद्दाम करतेस. आणि राणी म्हणाली, काय कळलं तुम्हाला आणि काय केलंय मी मुद्दाम? रोहित म्हणाला, महिला आयोगाच्या कमिटीकडे तू तक्रार केलीस ना, आणि त्या सगळ्या बायका आता सूर्यवंशींच्या बंगल्यावर जाऊन तुझ्यासाठी न्याय मागतात. आणि राणी चक्रावली आणि म्हणाली, काय? मी मी कधी त्या बायकांना पाठवलं? आणि रोहित हसून म्हणाला, बघ हे असं असतं तुझं. मग त्या उगीच तुझं नाव घेऊन येतील का तिकडं? त्यांना काही कामधंदे नाहीत का? आणि राणी म्हणाली, 1 मिनिट, मला जरा नीट सविस्तर कळेल असं सांगाल का काय झालं? रोहित म्हणाला, तूच बघ. असं म्हणून सपनानं पाठवलेला व्हिडिओ तिला दाखवला. आणि या सगळ्या बायका राणीचं नाव घेऊन तिच्यासाठी न्याय मागत होत्या. आम्हाला राणीला न्याय द्यायचाच आहे असं म्हणत होत्या. आणि राणी म्हणाली, नाही मी यांना नाही पाठवलं आणि कालचं सुद्धा मी काहीच नाही केलं. माझ्यावर कोणच विश्वास का नाही ठेवत? आणि रोहित म्हणाला, राणी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं खूप वाटतं, पण सगळी परिस्थिती एकंदरीत पाहता असं वाटतं की तुझ्यावर विश्वास ठेवायला नको. तुझ्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा असूनही ठेवता येत नाही. असं म्हणून तो निघाला. आणि राणी म्हणाली, थांबा, घरी निघालात ना? रोहित म्हणाला, हो. राणी म्हणाली, मग मीही येणार. रोहित म्हणाला, कशाला? आई खूप चिडली आहे, तुला बघितलं तर आणखीन चिडेल. राणी म्हणाली, मी त्यांचा राग समजू शकते. आई आहेत त्या आणि सासूबाईसुद्धा. दोन्हीही हक्काने त्यांनी माझ्यावर चिडलं तरी मला चालेल. तसं रोहितनं तिच्याकडे चमकूनच बघितलं. आणि राणी थंड आवाजात म्हणाली, काय बघताय? घटस्फोट नाही झाला अजून आपला. आधी घटस्फोट घ्या आणि मग ही सगळी नाती माझ्याकडून हिरावून घ्या. आणि रोहित गप्प झाला. रात्रीपासून जानकी तिचा इतका तिरस्कार करते तरीही राणी आईला प्रेमानंच बोलवते, तिचा आदर करते हे बघून रोहितला छान वाटलं. आणि राणी म्हणाली, चला मलाही बघू दे कोण कोण आलंय मला न्याय द्यायला. असं म्हणून राणी गाडीत बसली. तेही पाठीमागच्या सीटवर, त्याच्या शेजारी नाही बसली. आणि आता ही झाशीची राणी बनूनच यावेळी सूर्यवंशी घराण्याची ढाल बनून निघाली होती त्यांचं रक्षण करायला. मग तोही तिला काही बोलला नाही आणि घरी निघाला. आरशातून सतत तिच्याकडे बघायचा, पण राणीचा मूड मात्र ऑफ होता आणि तिच्या डोळ्यात काहीतरी ठाम निश्चय दिसायचा. पापणीही न लवता एकटक कुठेतरी बघत ती काहीतरी मनात निश्चय करत होती. बहुतेक आता सूर्यवंशींच्या बंगल्यात जाऊन त्या महिला आयोगाच्या बायकांना कसं उत्तर द्यायचं हे ती मनात ठरवत असावी. बघता बघता गाडी सूर्यवंशींच्या घरापुढे आली आणि पुन्हा गाडीचा ब्रेक त्यानं मारला आणि म्हणाला, राणी घर आलं. तशी राणी उतरली. रोहित सगळ्यांच्या पुढे गेला आणि त्या बायका रोहितला म्हणाल्या, रोहित सूर्यवंशी, हे तुम्ही चांगलं नाही केलं. तुम्ही तुमच्या बायकोवर अन्याय करताय. तिला न्याय मिळालाच पाहिजे. आणि रोहित म्हणाला, हे पहा, आम्ही तिच्यावर काहीही अन्याय केलेला नाही. आणखीन एक बाई म्हणाली, तुम्ही तर असंच बोलणार हो, कारण तुम्ही आहात पक्के राजकारणी आणि राजकारणातली पोळी भाजून घेण्यासाठीच तुम्ही एका गरीब मुलीसोबत लग्न केलं. समस्त गरीब लोकांची, मध्यमवर्गीय लोकांची सहानुभूती मिळवली, साध्या पद्धतीनं लग्न केलं आणि आपण किती साधे आहोत हे दाखवलं. आणि आता जसं इलेक्शन झालं तसं त्या मुलीला तुम्ही वाऱ्यावर सोडताय का? हा सगळा तुमचा गैरसमज आहे. आम्ही असं काहीही केलेलं नाही, असं रोहित म्हणाला. आम्ही कोणाचीही फसवणूक केली नाही आणि माझ्या घराण्याचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आणि तर आणखीन एक बाई म्हणाली, हो का? मग ठीक आहे, आमचा गैरसमज झाला हे आम्ही मान्य करतो. मग आमचा गैरसमज कोण दूर करणार? बोला ना, बोला बोला, कोण आमचा गैरसमज दूर करणार?
तसा पाठीमागून आवाज आला, मी तो गैरसमज दूर करणार. आणि आता सगळ्यांनी तिकडं बघितलं. राणीचा आवाज ऐकला आणि आतमध्ये जानकी सपनाने मल्हाररावांनी सुद्धा कान टवकारले. आणि राणी इथे? ती इथे कशी आली? रोहित घेऊन आला की काय असं त्यांना वाटलं. आणि आता ते काय होतं ते ऐकत होते. मग त्या सगळ्या बायकांमधून वाट काढत राणी त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली, रोहितच्या शेजारी, आणि म्हणाली, मी तुम्हा सगळ्यांचा गैरसमज दूर करणार आहे. बोला, काय गैरसमज झालाय तुमचा? आता या बायका आल्या होत्या, त्यांनी कधी राणीला बघितलंही नव्हतं. कालच्या बातमीत थोडीशी बघितली आणि ती कितीशी ओळखीत आहे हेही माहीत नाही. आणि त्या तिला म्हणलं, कोण आहेस तू? आणि तू आमचा गैरसमज काय दूर करणार? आणि राणी थोडं हसली आणि म्हणाली, अरे वा, मग आता मला तुमच्याशी बोलण्या अगोदर इथे एखादा वकील असेल तर बरं झालं असतं असं वाटतंय. म्हणजे काय आहे ना, ते पॉईंट टू पॉईंट नोट करून घेतील ना. नाहीतर त्यापेक्षा मी काय करते, रेकॉर्डिंगच सुरू करते, तर बरं होईल ना, सगळा पुरावा राहील. आणि आता ही काय बोलते असं रोहितला वाटलं. आणि रोहितकडे बघून राणी म्हणाली, आता तुम्ही नीट ऐकायचं. आणि राणी त्या बायकांना म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? मी कोण आहे का? तुम्ही मला ओळखत नाही का? मग इथे नाही कसे द्यायला आलात? माफ करा, मी जरा जास्तच बोलते असं वाटत असेल तर. पण जिला घरात कोणी विचारतही नव्हतं आणि उगीचच महिला आयोगाची सदस्य होऊन बसली होती. हिच्या घरी हिची सून हिचं लुगडंसुद्धा धुवत नाही, इतकी आगाऊ बाई होती ती. आणि ही दुसऱ्याच्या घरी जाऊन स्वतः रुबाब करायची, स्वतःच्या सुनांवर अन्याय करायची आणि दुसऱ्यांच्या सुनांना न्याय द्यायला पाळायची. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशा टाईपच्या आता या सगळ्या बायका होत्या. आणि त्या राणीपुढे उभ्या राहिल्या होत्या. स्वतःच्या सोन्याच्या हिऱ्यांचं कानातलं, हातातल्या बांगड्या, अंगठ्या पर्समध्ये लपवायच्या. आणि मल्हाररावांसारख्या दानशूर व्यक्तीकडे मतदारसंघातलं एखादं गरीब पोरगं घेऊन जायचं आणि म्हणायचं, याला मदत करा हो. का? यांची दानत नाही का मदत करायची? पण नाही ना, दुसऱ्यांकडून मदत मिळवून द्यायची, पण स्वतः मात्र मदत करायची नाही. स्वतःची कुवत असून सुद्धा. अशा लेवलची एक बाई होती. आणि आता तीच बाई राणीला म्हणाली, हो, कोण आहेस ग तू? आणि राणी म्हणाली, कमाल आहे, जिच्यासाठी तुम्ही इथं न्याय मागायला आलात, तुम्ही तिलाच ओळखत नाही? मग तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहत नाही का हो? तशा सगळ्याजणी शांत झाल्या, कुजबूज करायला लागल्या आणि ही कोण आहे नेमकं असं म्हणत होत्या. आणि राणी म्हणाली, मीच आहे ती, सौ राणी रोहित सूर्यवंशी. आणि खेदाची गोष्ट अशी की तुम्ही माझ्यासाठी इथं न्याय मागताय आणि मलाच ओळखत नाही. आणि मी तक्रार घेऊन आले होते ना तुमच्याकडे, तरीही ओळखत नाही का तुम्ही मला? तसं रोहितनं त्याच्याकडे चमकूनच बघितलं आणि मनात म्हणाला, म्हणजे ही तक्रार घेऊन गेली होती तर, आणि मघाशी का म्हणाली मला की मी नाही गेले? असा रोहितनं लगेच तर्क काढला. पण आता राणी खोटं बोलली होती. आणि त्यातली एक बाई जी अध्यक्षा होती ती म्हणाली, हे मुली, तू खोटं बोलू नकोस, तू नव्हती आली आमच्याकडे तक्रार घेऊन. आणि आता हेही रोहितनं ऐकलं आणि म्हणाला, चला, म्हणजे राणी नव्हती गेली तर याचा अर्थ ती खरं बोलते असं वाटलं आणि त्याच्या मनावरचा ताण कमी झाला. आणि राणी म्हणाली, अगदी बरोबर, मी नाही आली तुमच्याकडे. मग इथे येऊन माझ्यासाठी न्याय मागायला तुम्हाला कुणी सांगितलं? का उगीच चांगल्या माणसांना बदनाम करताय? आणि ती बाई म्हणाली, आम्हाला जेव्हा कळतं की कोणावर अन्याय होतोय, आम्ही तिथे स्वतः जातो. राणी म्हणाली, कशाला? की तुमच्या घरात तुमच्यासाठी काही धंदे नाहीत म्हणून जाता का असं करायला? आणि तुम्ही असं जर इतरांच्या आयुष्यात त्यांना नको असताना खुपसत राहिलात तर खऱ्या अर्थानं ज्या पीडित मुलींना तुमची गरज आहे ना, त्यांना न्याय मिळणारच नाही. या घरातली माणसं आणि या घराची प्रत्येक वीट न वीट पवित्र आहे, सत्य आहे. माझा या घरावर पूर्ण विश्वास आहे, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे सासू सासरे तर देव माणूस आहेत. तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितले त्यांच्याबद्दल आणि इथं पाठवले. मी स्वतः तरी तुमच्याकडे आले नव्हते. आणि मग एक बाई म्हणाली, पण हे खरं आहे का? तू माहेरी राहतेस, तू कुणाच्या दबावात येऊन बोलतेस का? राणी म्हणाली, तुम्हाला असं वाटतंय का मी कुणाच्या तरी दबावात येऊन बोलते? आणि माहेरी कोण राहत नाही हो?
माझ्या घरी आई, माझा भाऊ आहे, एकटे असतात. माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी आणि माझ्या नवऱ्यानं मिळून त्याची सेवा केली, त्याचं हॉस्पिटल बघितलं आणि आता माझ्या आईला माझी गरज आहे म्हणून माझ्या सासरच्या लोकांनी मला तिथं मुद्दाम ठेवलं आहे. ते असं नाही म्हणाले की तुझं लग्न झालं आहे, तू आईकडे जाऊ नको, तिकडला तुझा संबंध संपला, आपलं स्टेटस वेगळं, तुझ्या माहेरचं वेगळं. उलट ते सगळ्यांना समान मानतात. आणि त्यांनी मला तुझ्या आईचा मुलगा होऊन तिथे राहा असं सांगितले मदत करण्यासाठी. इतक्या मोठ्या मनाचे आहेत ते. आणि माझे पती वारंवार माझ्या माहेरीसुद्धा येतात. तुम्ही विचारा हवं तर कोणालाही तिथल्या लोकांना. आणि तुम्ही काहीही कोणाचंही ऐकून त्यांच्यावर चिखलफेक करायला इथे येता. आणि काहीही गरज नाही तुमच्या मदतीची आणि पाठिंब्याची. आमच्या घरातलं बघायला आम्ही समर्थ आहोत, आता निघा असं म्हणून राणीनं सगळ्यांना गेटकडे वळवलं आणि या प्रकरणातली सगळी हवा काढून घेतली. आणि तिचं बोलणं ऐकून जानकीला मल्हाररावांना थोडं समाधान वाटलं आणि रोहितला तर जरा जास्तच आनंद झाला होता. आणि आता ते सगळं गेले आणि आत्तापर्यंत वाघिणीसारखी अवसान आणून बोलणारी राणी गळाल्यासारखी झाली आणि ती गुपचूप परत निघाली गेटकडे. जानकी, मल्हारराव, सपना यापैकी कोणीच बाहेर आलं नव्हतं. आणि जरी राणी हे सगळं बोलली असली तरी कालची चूक केली तिनं हे विसरली नव्हती जानकी. मल्हारराव म्हणाले, जानकी अगं थांबव तिला, मला असं वाटतं की तिने आता खूप मोठं काम केलं आहे आपल्यासाठी. जानकी म्हणाली, असू द्या, पण हे सगळे तिच्यामुळे झाले हे विसरता कामा नये. त्यामुळे आता जे काही केलं ना तिनं ते काही जास्त मोठं नाही. जोपर्यंत कालची गोष्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मी तिला माफ करणार नाही. मग सपना बाहेर आली. राणीला म्हणाली, राणी थांब. तशी राणी थांबली, सपनाकडे बघितलं. तिचे डोळे पाण्यानं भरले. किती दिवसातनं ती आज या घराला बघत होती. आणि राणी तिला म्हणाली, ताई कशा आहात, काळजी घ्या सगळ्यांचीच असं म्हणाली आणि राणी निघाली. रोहित पुन्हा गाडीत बसला, राणीही गाडीत बसली. तिला तिचे अश्रू आतल्या आत पिऊन घेतले आणि तिच्या डोळ्यांना बघून रोहित हळूच म्हणाला, झोपली नाहीस ना रात्रभर, तुझे डोळे सगळं खरं खरं सांगतात. आणि राणी मला कळत नाही का, मला कळत नाही गं, मी नक्की कुणाची साथ देऊ. अगं आई, असं तो म्हणणार इतक्यात राणी म्हणाली, कळतंय मला तुमची द्विधा मनस्थिती, पण बायको की आई अशा मोठ्या धर्मसंकटात तुम्हाला मी कधीच ढकलणार नाही. तुम्ही तुमच्या आईची साथ द्या, मी बघीन माझं काय करायचं ते, असं म्हणून तिने तोंड वळवलं. आणि रोहित गप्प झाला. आणि पुन्हा कॉलेजला राणी गेलीच नाही. एके ठिकाणी फाटा होता तिच्या घरी जाणारा. ती म्हणाली, मला इथेच उतरायचं आहे, मी कॉलेजला येणार नाही. आणि रोहित तिला सोडताना म्हणाला, राणी मी लवकरात लवकर हे शोधून काढेलच की नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि ही बातमी झालीच कशी. राणी म्हणाली, जाऊ द्या, जे झालं ते झालं, त्याची गरज नाही. शक्य झालं तर माझ्यासाठी एक काम करा. रोहित म्हणाला, काय. राणी म्हणाली, घटस्फोटाचे पेपर तयार करा. आणि हे ऐकून रोहित निराश झाला आणि राणी त्याला पाठ दाखवून चालायला लागली. रोहित तिच्या पाठीकडे बघत होता. इतक्यात त्याच्या मित्रांचा फोन आला आणि ते त्याला चिडवत म्हणाले, मग रोहित रात्री काय काय झालं. रोहित निराश होऊन म्हणाला, काहीच नाही. आणि त्यानं सगळी हकीकत सांगितली आणि रात्रीचा प्लॅन कसा स्पॉईल झाला हे सगळं सांगितलं आत्तापर्यंत. त्यांनाही फार वाईट वाटलं. आणि सिद्धू म्हणाला, राणी वहिनीची यात काहीच चूक नाही रोहित, आता तू कुठे आहेस, बहिणी कुठे आहेत. रोहित म्हणाला, ती माझ्यासमोर आहे, घरी निघाली आहे तिच्या. सिद्धू म्हणाला, आणि तू त्यांना असंच जाऊ देशील का रोहित, किती बुद्ध आणि मूर्ख आहे रे तू. त्यांना मनवण्यासाठी इतके दिवस घालवले आणि लगेच त्यांना दुखवलंस का, काहीही विचार न करता. आज त्यांनी तुझ्या घराण्याची अब्रू वाचवली, मग त्यांना थँक्यू तरी म्हणालास की नाही. हे बघ, हे सगळं हळूहळू निस्तरेल रे, पण त्यांना तू तुझ्या मनापासून दूर जाऊ देऊ नकोस, त्यांच्या मनातून उतरू नको, पुन्हा ती चूक करू नको रोहित. रोहितच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, हो यार. आणि त्यानं फोन ठेवला, राणीकडे गेला आणि म्हणाला, राणी थँक्यू सो मच, आज तू जे काही केलं त्याबद्दल. चल मी तुला घरी सोडतो. राणी म्हणाली, थँक्यू म्हणून मला परक करून टाकलं ना, आणि आता मला कळलं की तुमच्या आयुष्यात माझी काहीच जागा नाही म्हणून थँक्यू म्हणालात. मी तुमच्यावर लगेच विश्वास ठेवला. मेघना मॅडमच्या चिठ्ठीबद्दल काहीच शहानिशा न करता तुमच्यासोबत आले, तुम्हाला माफ केलं, पण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला रात्री. आता मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत, तुम्ही जा, असं म्हणून तिनं तोंड फिरवलं. तिकडून रिक्षा आली आणि ती रिक्षात बसणार इतक्यात
त्याने तिच्या हाताला पकडलं आणि जबरदस्ती मिठीत घेतली आणि रिक्षाला जाण्याचा इशारा केला. आता रिक्षा निघून गेली आणि बिचारी राणी सर सोडा मला असं म्हणून धडपडायला लागली. आणि तिच्या ओठांची चटक लागलेल्या रोहितनं येणाऱ्या जाणाऱ्या वाणांचा विचार न करता पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि किस करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. आणि बिचारी राणी नुसती ऊ ऊ ऊ करत होती.